नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या किचनमध्ये पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाजीपैकी एक भाजी बनवणार आहोत। ही भाजी चवीला फार छान लागते। या भाजीचे नाव कुरडू असे आहे। काही ठिकाणी अशा प्रकारच्या रानभाज्या आहेत ज्या पावसाळ्यात सहज उपलब्ध होतात। या भाज्या काही ठिकाणी काही भाजी मंडईमध्ये विकायला मावश्या घेऊन येतात, त्यांच्याकडे तुम्ही विचारून अशा प्रकारे भाजी घेऊन येऊ शकता। या भाज्या फार औषधी असतात, त्यामुळे या भाज्यांचे सेवन हे केलेच पाहिजे, कारण बाकी वेळेस या भाज्या उपलब्ध होत नाहीत। म्हणून जेव्हा आपल्याला पावसामध्ये या भाज्या मिळतात ना, त्यावेळी नक्कीच खायला पाहिजे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ही कुरडूची भाजी स्वच्छ साफ करून धुवून वगैरे घेतली आहे, त्यामधील पाणी नितळून घेतलं आहे। आता आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायची आहे भाजी। इथे गॅसवर कढई गरम झाल्यानंतर आपण इथे 2 चमचे तेल ओतणार आहोत। अगदी कमीत कमी तेलामध्ये जेवण बनवायला शिका, कारण जास्त तेलाचं सेवन देखील शरीरासाठी चांगलं नसतं। त्यामुळे मी इथे कमीत कमी तेलामध्ये भाजी बनवून दाखवणार आहे। तर तेलामध्ये आपण इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर आपण कांदा आणि हिरवी मिरची आहे ती देखील आपण परतून घेणार आहोत। कांदा लवकर शिजण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ टाकलं आहे। आता इथे आपल्याला कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे। तर कांदा इथे गुलाबी रंगावर परतून झाला आहे। त्यानंतर आपण या कांद्यामध्ये चिरून घेतलेली भाजी टाकणार आहोत। आता 2 मिनिटे आपण झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवून घेणार आहोत। आता झाकण काढूया। यानंतर आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे आणि ही भाजी आहे ना पटकन शिजते, जास्त वेळ देखील लागत नाही। आपण 2च मिनिटं झाकण ठेवले तर भाजीचा रंग पाहू शकता बदलला आहे। तर आपण भाजी व्यवस्थित खालून वर वरून खाली परतायची आहे। आता झाकण ठेवूया आणि पुन्हा आपण 5 मिनिटे मंद आचेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर पाहू शकता इथे भाजी बघा छान शिजली आहे। आता आपण इथे भाजीमध्ये चवीपुरतं मीठ टाकूया। थोडं मीठ कमी टाकायचं आहे, कांद्यामध्ये देखील आपण मीठ टाकलं आहे। आणि पाल्याची भाजी असते ना, ती दिसताना सुरुवातीला जास्त दिसते आणि शिजल्यानंतर आकसते, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे थोडं कमीच करायचं। आता इथे आपली भाजी पूर्णपणे तयार झाली आहे। वरून आपण थोडंसं ओलं खोबरं टाकणार आहोत। तर इथे मी थोडंसं 2 चमच्याच्या आसपास ओलं खोबरं खवून घेतलं होतं, ते भाजीमध्ये वरून टाकणार आहे। भाजीमध्ये खोबरं टाकल्यानंतर भाजी आपण व्यवस्थित परतून घेऊया। तर इथे आपली कुरडूची भाजी तयार आहे। अप्रतिम लागते आणि औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये, त्यामुळे तुम्ही नक्कीच करून पहा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा। धन्यवाद।